तुम्ही कोथिंबीरपासून भरपूर रेसिपीज केल्या असतील, पण मी खात्रीने सांगतेय तुम्ही कोथिंबीरमध्ये रवा टाकून ही रेसिपी कदाचित कधीच केली नसेल. करायला अतिशय सोपी आहे आणि ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर आणि रव्याच्या तुम्हाला 4 ते 5 रेसिपीज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्याला या रेसिपीसाठी सगळ्यात आधी लागणार आहेत 2 हिरव्या मिरच्या. तर पहा, तुम्ही तिखट किती प्रमाणामध्ये खाता किंवा तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे मिरचीचं प्रमाण लागू शकतं. तर इथे मी आता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट आहेत. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका मिरचीचे असे 4 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतरनं मिरची बारीक अशी चिरून घ्यायची. असं केल्यामुळे लहान मुलांच्या दाताखाली जरी मिरची आली तरी एवढी तिखट लागत नाही. जर मोठ्या मोठ्या मिरच्या आपण घातल्यात ना तर मग मुलांना निवडता येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घालू शकता किंवा मग वाटून घातली तरी सुद्धा चालणार आहे. तर पहा, इथे मी जवळपास एक मोठी मूठ भरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे कोथिंबीरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. व्हिडिओ मोठा वाटत असेल कारण आपण यामध्ये 5 रेसिपी करतोय आणि तेही कोथिंबीर आणि रव्यापासून. आता त्यातली जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही करू शकता किंवा एकाच वेळी सगळ्या सुद्धा करू शकता. तसं तर करायला घेतलं तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते, अगदी पाचीच्या पाची. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने अगदी बारीक कोथिंबीर चिरून घेतलीये. कोथिंबीर मी चिरण्यापूर्वी छान अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर ती अशी बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल तितकी बारीक चिरून घ्या. आता इथे आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे. त्यानंतर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आपल्याला. पहा, कढई छान अशी गरम झाली की यामध्ये आपण गरजेनुसार तेल घालून घेऊया. खूप जास्त तेल घालायचं नाहीये. या चमच्याने मी 1 चमचा इथे तेल घालून घेतलेले. आता तेलामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालू. जिरं छान फुललं गेलं की अर्धा चमचा तीळ घालायचे आणि तीळ सुद्धा छान असे तडतडून द्यायचे. पहा, तीळ मस्त तडतडले गेलेत. यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आहे मी बारीक चिरलेली आणि त्यानंतर लगेचच कढीपत्त्याची पानं सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. इथे मी कढीपत्त्याची पानं छान अशी तोडून घेतलेली आहेत. पहा, तुम्ही हवं तर अखंड तशीच घातलीत तरी सुद्धा चालणार आहे. आता तेलावरती काही सेकंद ही फोडणी छान अशी परतवून देऊया. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता ही कोथिंबीर सुद्धा आपण तेलावरती छान अशी परतवून घेऊया. पहा, मी इथे कोथिंबीरचा वापर केलेला आहे, पण तुम्ही कोथिंबीरऐवजी पालक, मेथी किंवा शेपू सुद्धा वापरू शकता. अगदी तांदुर्डा वगैरे सुद्धा. तुम्हाला जी कोणती पालेभाजी इथे वापरायची असेल त्या पालेभाजीचा वापर नक्कीच तुम्ही इथे करू शकता. तर पहा, कोथिंबीर मी तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घेतली. तिचा हिरवा रंग आपल्याला जाऊन द्यायचा नाहीये, त्यामुळे खूप जास्त वेळ परतवू नका. फक्त काही सेकंद ही कोथिंबीर परतवून घ्यायची. त्यानंतर आपण जो 1 वाटी रवा घेतला होता ना तो रवा यामध्ये घालून घ्यायचा. मी अगदी पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे आणि आपण यामध्ये अजिबातच उपमा करत नाही आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता हा रवा आपल्याला अगदी बारीक गॅसवरनं छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याचा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हा रवा मी तेलावरती असा कोथिंबीरीसोबत छान असा भाजून घेणार आहे. आता इथे हवं तर तुम्ही 1-2 चमचे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. पहा, रव्याचा रंग हलकासा बदलायला लागलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. मी इथे पाणी मोजून घालणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची ही रेसिपी करताना फसण्याची अजिबात टेन्शन नसणार आहे. तर पहा, इथे मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी घालून घेऊया. तुम्ही घरातल्या ज्या कोणत्या भांड्याने हा रवा मोजून घ्याल ना त्याच भांड्याने तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. जितका रवा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. पाणी घातल्यानंतर लगेचच अशा पद्धतीने सर्व छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग रव्याच्या गाठी होणार नाहीत. आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर परत हे सर्व एकजीव करून घेऊया.
तर पहा, पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे. अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. नंतर न हा रवा असा पातळ वगैरे नको आहे, त्यामुळे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मी इथे तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे आणि अचूक प्रमाणे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्या कोणत्या भांड्याने रवा मोजून घ्याल ना, त्या भांड्याने दुप्पट पाणी घालून घ्या. आता आपण झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर याला होऊन देऊया. आता यामध्ये मी जास्त काही मसाल्यांचा वापर केलेला नाहीये, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो किंवा इतरही कोणते मसाले जर तुम्हाला घालायचे असतील तर नक्कीच ते सुद्धा इथे वापरू शकता. पहा, एक 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा मस्त फुललेला आहे, छान असा शिजलेला आहे. आपल्याला हा रवा थोडा कच्चा राहिला तरी सुद्धा चालणारच आहे, पण ह्याचं पाणी आटेपर्यंत असा बारीक गॅसवर छान होऊन द्यायचा. तो मऊसूत शिजला गेला ना की याचे पदार्थ खूप छान बनतात. तर पहा, आपण या रेसिपीमध्ये आज आपण 4 ते 5 पदार्थ पाहणार आहोत. त्यातला जो तुम्हाला सोपा वाटेल ना करायला तो नक्कीच तुम्ही करू शकता. तर इथे आपलं मेन बॅटर तर तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये हे बॅटर काढून घ्यायचे आणि थोडं थंड होऊन द्यायचे. तर पहा, इथे आपण अशा पद्धतीने थोडंसं मोकळं करून घेऊया, म्हणजे ते लवकर थंड होईल. तुमच्या हाताला सोसेल तितपत त्याला थंड करून घ्यायचे. आता थोड्या वेळासाठी मी हे बॅटर साईडला ठेवून देणार आहे आणि अजून एक महत्त्वाची स्टेप करायची आहे आपल्याला, ती करून घेऊया. तर पहा, हे बॅटर ना मी आधी छान असं एकत्रित करून ठेवते. आता हे जरा कोमट झालेलं आहे आणि हाताला सोसेल असं झालेलं आहे. तर याचा आपण गोळा तयार करून घेऊया एक अशा पद्धतीने. तेल वगैरे मी अजिबात लावलेलं नाहीये, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्लेटला सुरुवातीला थोडंसं तेल लावू शकता. तर इथे आपलं हे पीठ तयार आहे. आता हे साईडला ठेवूया आणि पुढची कृती करूया. पहा, मी इथे एका छोट्या वाटीमध्ये ना 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता या गव्हाच्या पिठामध्ये आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची कट करून घातली तरी चालेल किंवा हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल. फक्त हा पदार्थ दिसायला छान सुंदर दिसावा ना, यासाठी आपण चिली फ्लेक्सचा वापर करतोय. अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. यामध्ये गरजेनुसार अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचंय. लक्षात घ्या, ही स्लरी बनवताना पाणी खूप जास्त घालू नका. आपण थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी घालून घेऊया. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ही स्लरी खूप पातळ करायची नाहीये, त्याचबरोबर अगदीच घट्ट सुद्धा ठेवायची नाहीये. आणि मी इथे ही गव्हाच्या पिठाची स्लरी केलेली आहे. तुम्ही हवं तर कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा बेसन पिठापासून किंवा तांदळाच्या पिठापासून सुद्धा ही स्लरी तयार करू शकता. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने ही स्लरी छान अशी तयार करून घेतली. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता मी जे 5 पदार्थ करणार आहे ना, त्या प्रत्येक पदार्थासाठी ही स्लरी नाही वापरणार आहे. त्यातल्या एकाच पदार्थासाठी आपण ही स्लरी वापरणार आहोत. तर तुम्हाला जर 5ही पदार्थांसाठी वापरायची असेल ना तर नक्कीच तुम्ही वापरू शकता. आता मी ही स्लरी थोडा वेळ साईडला ठेवून दिलेली आहे. आता पहा, काय करायचं इथे आपल्याला, जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं ना, त्याच्या अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेऊया. आता लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याचे इथे बॉल्स तयार करून घेऊ शकता. तर पहा, एक एक करून आपण अशाच पद्धतीने हे बॉल्स तयार करूया. हे पीठ बघा, हातात घेताना अशा पद्धतीने थोडंसं दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे मग ज्यावेळेस आपण ह्याचा बॉल तयार करतोय ना त्यावेळेस त्याला चिरा वगैरे जाणार नाहीत. अगदी छान आणि सहज असे हे बॉल्स बनवून तयार होतात. झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा तुम्ही रवा शिजवून घेतलात ना की अगदी पटापट ह्या रेसिपी तयार होतात. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी देऊ शकता. जेव्हा त्यांना काहीतरी स्नॅक्स आणायला सांगतात ना त्यावेळी नक्कीच तुम्ही हा पदार्थ त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता इथे मी जवळपास 6-7 बॉल्स बनवलेले आहेत. तुम्हाला हवे तितके तुम्ही इथे बनवू शकता. तर पहा, आपले हे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत. आता याला तुम्ही एकतर फोडणी देऊ शकता, म्हणजे हे बॉल्स आधी थोडेसे वाफवून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवून आणि त्यानंतर न कढईमध्ये थोडं तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सोबत पांढरे तीळ टाकून हे बॉल्स बनवून घ्यायचे, म्हणजेच फोडणी देऊन घ्यायची. तर पहा, आपले बॉल्स तर तयार झालेले आहेत. आता आपण जरा वेळ ते साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर एक पुढचा पदार्थ तयार करायला घेऊया. तर इथे मी त्याच बॅटरपासून हा पुढचा पदार्थ बनवणार आहे. पहा,
अशा पद्धतीने आपण याला आकार देऊया. आता तुम्हाला जो आकार आवडेल ना तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. मी इथे लहान लहान कटलेट केलेले आहेत. तुम्ही हवं तर थोडे मोठे सुद्धा करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला जर अजून चपटे करायचे असतील तर तसे सुद्धा तुम्ही इथे करू शकता. अगदी सहज होतात हे कटलेट सुद्धा. नेहमीचे तेच पदार्थ करण्यापेक्षा ना मुलांना अशा पद्धतीने जर काहीतरी वेगळं दिलं तर नक्कीच मुले आवडीने खातील. तर पहा, इथे मी अगदी सहज असे हे कटलेट बनवून तयार करून घेतेय. याला चिरा वगैरे जाऊन द्यायच्या नाहीयेत, फक्त ती काळजी घ्या. फक्त पोहे आणि कोथिंबीर पासून आहे की नाही भन्नाट रेसिपी. तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा नक्कीच ही रेसिपी करू शकता. चहा सोबत तर कमाल आहेच, पण चटणी सोबत किंवा इतर वेळी जेवणासोबत सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. तर पहा, इथे आपले हे कटलेट सुद्धा बनवून तयार झालेले आहेत. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने. चला आता पुढचा पदार्थ करूया. त्यासाठी सुद्धा बघा मी त्याच बॅटरमधनं थोडं बॅटर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हातावरती याला आकार देते. आता तुम्ही आहे ना यातला कोणताही जो तुम्हाला सोपा वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे कटलेट करू शकता. मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, म्हणजे मग लक्षात येतं आपल्यासुद्धा की आपण यापासून काय काय तयार करू शकतो. बॅटर एकच आहे, पण तुम्ही यामध्ये वेगवेगळे अशा आकार देऊन जर हे कटलेट तयार करून दिले ना मुलांना तर त्यांना सुद्धा छान वाटेल, काहीतरी वेगळे वाटेल आणि नाही का मम्माने एवढं सगळं एका वेळी बनवलंय आपल्यासाठी, तर त्याचं कौतुकही राहील. पहा, आता मी हे जे कटलेट बनवते ना या प्रत्येक कटलेटमध्ये तुम्ही हवं असल्यास चीज सुद्धा ॲड करू शकता. मध्यभागी चीज ठेवायचा आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने या कटलेटला आकार देऊन घ्यायचा. तर पहा, आपले हे 3 नंबरचे कटलेट सुद्धा बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे सुद्धा जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि अजून एक पुढचा कटलेट पाहून घेऊया. तर पहा, इथे मी हातावरती पुन्हा थोडंसं असं बॅटर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे बॅटर करून घेऊया. पहा, अगदी सहज असं आपण याचे मेंदूवडे करतोय. मेंदूवडे बऱ्याचदा आपण पहा उडदाच्या डाळीचे करतो, पण कोथिंबीर आणि रव्यापासून सुद्धा खूप छान मेंदूवडे होतात. जर तुम्ही यापूर्वी केले नसतील ना तर नक्की ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडतील. करायला अतिशय सोपे आहेत, झटपट होणारे आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने मेदूवड्याची रेसिपी सुद्धा करू शकता. कधी कधी मुलांना अचानक क्रेविंग होते की मेदूवडे खायचेत आणि मग आपल्याकडे डाळ भिजवलेली नसते, त्यावेळी अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये हे मेदूवडे बनवून तयार होतील. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने आता हे बनवून घेतेय. मेदूवडे बनवताना ना हातावरती हे पीठ छान असं मळून घ्यायचं आधी, म्हणजे मग हे अजिबात चिरणार वगैरे नाहीत. कोथिंबीरची देठं मध्ये आली की मेदूवडा चिरू शकतो. तर पहा, इथे मी या पद्धतीने याला छान असा आकार देऊन घेतेय, जेणेकरून ते अगदी हुबेहूब मेदूवड्यासारखे दिसतील. आता यासोबत तुम्ही जी तुम्हाला आवडेल ती चटणी बनवून घेऊ शकता. यासोबत खोबऱ्याची किंवा पुदिन्याची चटणी केली तरी सुद्धा चालणार आहे, किंवा आपण नेहमी जसं इडली केल्यावरती टोमॅटोची चटणी करतो ना जी, ती केली तरी चालेल. तर पहा, इथे मी 4 मेदूवडे बनवून घेतले. आता इथे मी थोड्या क्वांटिटीमध्ये केलं आहे, कारण मला तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवायचे होते. तुम्ही एका वेळी सगळेच मेदूवडे करा किंवा वेगवेगळे कटलेट करा. तर पहा, आपले इथे 4 प्रकार बनवून तयार झालेले आहेत. एकाच बॅटरपासून मी इथे 4 प्रकार तयार केलेले आहेत. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही नक्कीच याला आकार देऊ शकता. आता आपण हे तळून घेऊया. मेन म्हणजे हे तळल्यानंतर न तेल पितात का आणि कुरकुरीत होतात का. आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे, तर पुढे हे सगळे कटलेट तळून कसे दिसतात किंवा मग कसे लागतात, कसे कुरकुरीत होतात की नाही ते नक्कीच पहा. तेल छान गरम करून घ्यायचं. तळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही बारीक गॅसवरती हे तळलेत ना तर हमखास हे भरपूर प्रमाणात तेल पिणार. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल मोठ्या गॅसवर तळलं तर रंग लवकर बदलेल आणि मग कच्चं राहणार नाही का. तर आपण रवा आधीच शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे ऑलरेडी आपले हे जे कटलेट आहेत ते खाण्यासाठी तयार आहेत, पण याला छान क्रिस्पी करण्यासाठी आपण तळून घेतोय. तर पहा, इथे मी मोठ्या गॅसवर हे कटलेट अशा पद्धतीने तळून घेणार आहे. याचा रंग छान बदलेपर्यंत आपण हे तळून घेऊया. बरं, तुम्हाला जर हा पदार्थ तळायचा नसेल, अजून जास्त हेल्दी करायचा असेल मुलांसाठी म्हणून, तर मग जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचे कटलेट करा, त्याला कोणताही आकार द्या
आणि त्यानंतरनं चाळणीमध्ये ठेवून फक्त 2 मिनटं आहे ना स्टीम करून घ्या. स्टीम करून घेतलं की मग थोडा वेळ हवं तर फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे ते छान सेट होतील. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला, जिरं मोहरी घाला, सोबतच कढीपत्त्याची पानं घाला आणि पांढरे तीळ घाला. लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतरनं जे काही तुम्ही कटलेट वाफवून ठेवलेले आहेत ना ते त्या फोडणीमध्ये घाला आणि छान असं परतवून घ्या. त्या पद्धतीने सुद्धा खूप हेल्दी कटलेट तयार होतील. तर पहा, इथे मी एक एक करून अशा पद्धतीने सगळे कटलेट तेलामध्ये तळून घेणार आहे. आता हे तेलामध्ये सोडल्यानंतरनं मी गॅस अगदी हलकासा बारीक करते, म्हणजे मीडियमपेक्षाही थोडा मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने हे कटलेट तळायचे आहेत. तर पहा, आपण सुरुवातीला जे बॉल्स करून घेतले होते ना ते तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतरनं इथे आता हे मेदूवडे सोडून घेतलेले आहेत. याचा रंग छान थोडा डार्क होऊन द्यायचा, म्हणजे मग हे तेलकट लागत नाही आणि मेन म्हणजे हे छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात. तर पहा, खूप जास्त वेळ हलवायचं नाही आपल्याला, ह्याला छान सेट होऊन द्यायचं आणि त्यानंतरनंच हे हलवून घ्यायचं. तर इथे आपले हे मेदूवडे सुद्धा तळून झालेले आहेत. किती मस्त रंग आलाय ना. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही हवं तर यापेक्षा थोड्या डार्क रंगावर सुद्धा हे तळू शकता. आता हे मेदूवडे काढून घेते आणि पुढचे कटलेट तळून घेते. तर पहा, इथे आपण हे एक एक करून असं तेलामध्ये सोडून देऊया. जर तुमच्याकडे ओव्हन वगैरे असेल ना तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा अगदी हलकंसं तेल लावून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कटलेट तयार करून घेऊ शकता, म्हणजे मग हेल्दी होईल आणि कमी तेलकट होतील. तर पहा, इथे अशा पद्धतीने हे मी छान असं तळून घेते. हे कटलेट मेयोनीज सोबत, केचप सोबत सुद्धा छान लागतात आणि जर काहीच नसेल ना तर फक्त चहासोबत खाल्लेत तरी सुद्धा चालतील, कारण आपण ऑलरेडी यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे. त्यामुळे कोणती जर चटणी नसेल याच्यासोबत तरी सुद्धा चालणार आहे. तर पहा, हे सुद्धा कटलेट अगदी मस्त असे तळून झालेले आहेत. अगदी पटपट तळून दाखवते, खूप जास्त वेळ लावत नाहीये तळायला सुद्धा. पहा, तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे तेल पिणार नाही. रवा ऑलरेडी शिजलेला आहे. तर आता हे झालं. आपण स्लरी तयार करून घेतलेली ना, आता ते कसं करायचे ते दाखवते. तुम्ही हवं तर सगळ्याच कटलेटला अशा पद्धतीने स्लरीमध्ये डिप करून तळू शकता. आणि जे आपण इतर कटलेट तयार केलेले आहेत ना त्यापेक्षा ह्या स्लरीमधले कटलेट जास्त छान लागतात, कारण हे वरतून त्या कटलेटपेक्षा जास्त कुरकुरीत होतात. तर पहा, अशा पद्धतीने चमच्यामध्ये आपल्याला हे छान असं डिप करून घ्यायचे चमच्यानेच आणि मग हे तेलामध्ये सोडून द्यायचे. लक्षात घ्या, चमच्यानेच सोडा, नाहीतर मग तेल हातावरती उडेल वगैरे. आणि चमच्याने सोडलं की ह्याला छान असं कोटिंगसुद्धा राहतं. त्यामुळे शक्यतो असं चमच्याने एक एक करून यामध्ये हे रोल किंवा कटलेट आपल्याला सोडून घ्यायचे. कोणत्याही प्रकारची स्लरी करा तुम्ही, पण असं स्लरीमध्ये डिप करून मी तर म्हणेल सगळेच कटलेट स्लरीमध्ये करा, कारण ते खायला जास्त कुरकुरीत लागतात. वरतून त्याला एक क्रंचीनेस येतो. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हे सगळे कटलेट तेलामध्ये आता सोडून घेतले. आपण आता हे थोडंसं सेट झालं की त्यानंतरनं हलवून घेऊया. ह्याला लगेचच जर तुम्ही हलवलं तर हे कटलेट तेलामध्ये सुटू शकतात. रवा आहे तर तेलसुद्धा खराब होईल, त्यामुळे काळजी ही घ्या की ह्याला व्यवस्थित सेट होऊ द्या आणि त्यानंतरनच असं हलवून घ्या. तर पहा, आपले मस्त असे सगळेच कटलेट तळून आता जवळपास झालेले आहेत आणि तेलसुद्धा जास्त पीत नाही आणि तेल अजिबात खराबसुद्धा होत नाही. मध्ये मध्ये जी कोथिंबीर सुटते ना फक्त तेलामध्ये ती काढून घ्यायची. तर पहा, अप्रतिम असे हे कटलेट झालेले आहेत आणि सगळ्याच कटलेटला रंग खूप छान आलेला आहे. तुम्ही हवं तर थोड्या डार्क रंगावरती अजून काढू शकता किंवा अशा पद्धतीने छान गोल्डन सोनेरी रंगावरती काढलेत तरी सुद्धा चालणार आहे. तर आता मी इथे हे सगळे कटलेट काढून घेते आणि तुम्हाला आता सगळे कटलेट एकदम दाखवते. बरं, हा मी सगळे कटलेट आधी स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेतलेले. आता हे सगळे तळून होईपर्यंत थोडे कोमट झालेले आहेत. त्यानंतरने मी इथे प्लास्टिकच्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. तळलेला कोणताही पदार्थ डायरेक्ट प्लास्टिकच्या प्लेटमध्ये घ्यायचा नाही. तर पहा, अप्रतिम असे हे कटलेट तयार झालेत. मी चहासोबत एन्जॉय करणारे. तुम्ही हवं तर चटणी वगैरे करू शकता किंवा केचपसोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी कुरकुरीत होतात, आतमधून छान पोकळ होतात. एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका. जाता जाता प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशा छान छान रेसिपीज म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बरं चला, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि नक्कीच तुमच्या प्रतिक्रियासुद्धा देत राहा.
उद्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.